निसर्ग चक्र पावसाळ्यापासून सुरू होतं असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. या दिवसात सापांचा वावर सुद्धा मोठ्या प्रमाणात असतो. शेतकरी वर्ग जो आहे तो शेतात एक नवीन पेरणी, एक नवीन सुरुवात, मानव आणि सर्पचा एक संघर्ष आपल्याला ह्या गोष्टीद्वारे दिसून येतो. गेली 20 वर्ष काम करतोय, थरारक अनुभव भरपूर आहेत. गव्यांच्या सोबत आलेले आहेत, मगरींच्या सोबत आलेले आहेत, बिबट्यासोबत सुद्धा एक अनुभव आलेला आहे. त्यावेळेला ती वाघाटी आली, इकडे तिकडे दबा धरून एक अंदाज घेत, शेवटी आई आहे पिल्लं आणि शेवटचं पिल्लं नेताना तिने जे मागं वळून बघितलं आमच्याकडं, आणि माझा आवडता वन्यजीव म्हणजे मला पूर्ण वन्यजीवनच आवडतं. ते वाघांची संख्या जर वाढली आणि जंगल जर कमी असेल आणि एखादा वाघ जर नागरी वस्तीत आला तर ते केवढ्याला पडेल. आमच्या दोघांच्या नावानं उदाहरणं दिली जातात. अगदी जवळचा माझा सहकार्य आहे. 3 जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतोय. शहरीकरण जे आता झाले मोठ्या प्रमाणात, त्यामुळे प्राण्यांच्या वसाहतीवर काय परिणाम झालाय? वाढतं शहरीकरण किंवा वाढती नागरी वस्ती याच्यामुळं प्राण्यांचा अधिवासच कमी होत चाललाय. त्याची उदाहरणं द्यायची झाली तर गावाशेजारी किंवा शहराशेजारी गवे येणे, बिबट्या येणे, साप येणे, किंवा मगाशी आपला मगरीचा विषय झाला. त्याच्या आजूबाजूला जे शहरीकरण होते त्यामुळं तिथल्या वस्तीजवळ मगरी येणे यांचं प्रमाण सध्या वाढत चाललेलं आहे. ते आपल्या वस्तीत येत नाहीत तर आपण त्यांच्या जागेमध्ये, त्यांच्या अधिवासात आपण घरे बांधून आपण आपला विकास साधतोय, पण त्यांचा अधिवास आपण नष्ट करत चाललेला आहे. प्राणी आहेत त्यांची भावनिक स्थिती कशी व्यक्त करतात प्राणी? प्रत्येक प्राण्यांची भावनिक स्थिती किंवा त्यांच्या भावना ते वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करत असतात. म्हणजे एखादा अडचणीत असेल तर त्याच्या भावना किंवा त्याची तळमळ ही त्याच्या डोळ्यातून दिसून येते, त्याच्या देहबोलीवरून समजून येते. पक्ष्यांची असेल तर पक्षी आता सुद्धा तुम्हाला म्हणजे व्हिडिओतून आवाज ऐकू येते का नाही माहित नाही, पण एक टिटवी ज्याला आपण रेड वॉटेड लॅपिंग जी आहे ती ओरडते. तर ती आता जर उदाहरणच द्यायचं झालं तर जे आता आपल्याला आवाज ऐकू येते तिची अंडीच तिथं जवळ आहेत, आणि तिथं जर एखाद्या मानवाचा किंवा दुसऱ्या प्राण्याचा त्या अंड्यांना जर धोका असेल तर ती एकसारखी ओरडत राहते. आता पावसाळ्याचा कालावधी चालू होणार आहे, तर अस्तित्व सापांचं मोठ्या प्रमाणात वाढतंय, त्याबद्दल काय सांगताल तुम्ही? पावसाळ्यामध्ये सापांचं प्रमाण वाढत नाही, तर पावसाळ्यामध्ये काही काही ज्या सापांच्या जाती आहेत त्यांच्या प्रजनन होऊन त्यांची पिल्ली लहान बाहेर आलेली असतात, आणि पावसाळ्यामध्ये बेडकांचं सुद्धा प्रजनन झालेलं असतं, त्यांची पिल्ली आलेली असतात. एक निसर्ग चक्र असतं. प्रत्येक गोष्ट एकमेकाला ती सायकल स्वरूपात जोडलेली असते. तर हे निसर्ग चक्र पावसाळ्यापासून सुरू होतं असं म्हणायला काय वावगं ठरणार नाही. तर त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण वाढतं शेतातून किंवा नदीतून, किंवा नदीचे पूर वगैरे येतात, यातून जे बिळातून वगैरे पाणी जातं, त्यांची जी राहण्याची जागा आहे ती जागा पाण्यानं भरली जाते, किंवा त्यांचं प्रजनन झाल्यामुळं त्यांचा एक वावर वाढलेला असतो, त्यांचं प्रमाण वाढतं असं आपण म्हणू शकत नाही. त्यांचा वावर मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात दिसून येतो. पावसाळ्याच्या दरम्यान सर्पदंशाचे प्रमाण वाढते, तर त्याबद्दल काय सांगता? पावसाळ्यामध्ये सर्पदंशांचं प्रमाण हे पहिल्यापासूनच दिसून येतं. त्याच्यामध्ये प्रमाण वाढण्याचं कारण म्हणजे असं की हे सुगीचे दिवस असतात, शेतातली कामे मोठ्या प्रमाणात चालू असतात. त्यामुळं ह्या दिवसात आता जसं आपली चर्चा झाली त्यामुळं ह्या दिवसात सापांचा वावर सुद्धा मोठ्या प्रमाणात असतो. शेतकरी वर्ग जो आहे तो शेतात एक नवीन पेरणी, एक नवीन सुरुवात, हे सुगीचे दिवस चालू झालेले असतात, शेतात त्यांचा वावर वाढलेला असतो. त्यामुळं मग कुठंतरी मानव आणि सर्प यांचा एक संघर्ष आपल्याला ह्या गोष्टीद्वारे दिसून येतो. सर्पदंशाचं प्रमाण नक्कीच पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतं. या दिवसात जसं मी आता सांगितलं की ह्या दिवसात सापांचं प्रजनन सुद्धा झालेलं असतं, त्यांची पिल्ली सुद्धा आता ह्या दिवसात बाहेर आलेली असतात. त्यामुळंच पावसाळ्यामध्ये सर्पदंशाचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतं. तर सर्पदंश झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जी एक प्रचलित पद्धती ज्या असतात की तुम्ही बघितलं असेल, साप चावल्यानंतर ज्या जागेवर साप चावलाय त्या जागेवर दात उठलेत का बघणे, मग त्याच्यावरून ठरवणे की विषारी आणि बिनविषारी कोणता, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. बऱ्याच वेळेला असं दिसून येते की बिनविषारी साप चावले तरी सुद्धा 2 दात उठतात, आणि विषारी साप चावले तरी सुद्धा सगळे दात उठतात.
त्यानंतर आता आवर्जून सांगावं असं वाटेल की सर्पदंश झाल्यानंतर कुठलाही धुपारा बाबा किंवा आपल्या जुन्या चालीरीती याचा अवलंब न करता शक्य तितक्या लवकर दवाखान्यात जाता येईल, दवाखाना जवळ करता येईल तितका प्रयत्न करावा. त्यानंतर सर्पदंश झालेल्या जागी ते काप मारणे किंवा तोंडानं शोषून ब्लेड करणे हे या सगळ्या चुकीच्या पद्धती आहेत. सगळ्यात चांगली पद्धत असेल ती म्हणजे ज्या जागेवर साप चावलेला आहे, ज्या अवयवाला साप चावलेला आहे त्या अवयवाला पट्टीने किंवा क्रेप बँडेजने बांधणे आणि शक्य तितक्या लवकर दवाखान्यात जाणे आणि डॉक्टरांच्या कडून उपचार करून घेणे. तर तुमच्यासोबत वन्यजीवांसोबत आलेला एक थरारक अनुभव असा सांगा मला. गेली 20 वर्ष काम करतोय. थरारक अनुभव भरपूर आहेत. प्रत्येक वेळी कोणता ना कोणता थरारक अनुभव येत असतो. गव्यांच्या सोबत आलेले आहेत, मगरींच्या सोबत आलेले आहेत, बिबट्यासोबत सुद्धा एक अनुभव आलेला आहे. पण थरारक अनुभव सांगण्यापेक्षा एक असा अनुभव सांगेन, त्यामध्ये थोडीस आम्ही सुद्धा भावनिक झालो होतो. एक रस्टी स्पॉटेड कॅट म्हणजे आशिया खंडातील सर्वात लहान रानमांजराची जात म्हणून ओळखलं जातं आणि ऊसतोडीच्या काळामध्ये यांची पिल्ली ऊसात सापडण्याचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे. तर असंच एके ठिकाणी आम्हाला फोन आला होता की बिबट्याची पिल्ली सापडलेत. अगदी लहान असताना ते बिबट्याच्या पिल्लासारखं दिसतं. त्यानंतर तिथे गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे बिबट्याची पिल्ली नसून वाघाटी, ज्याला मराठीमध्ये वाघाटी म्हणतात रस्टी स्पॉटेड कॅटला, तर वाघाटीची पिल्ली आहेत आणि त्याचं पुनर्मिलन म्हणजे पुन्हा त्याच्या आईशी भेट घालून देणं हे गरजेचं आहे. तर त्यानुसार आम्ही तयारी केली आणि संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यान आम्ही आमची पूर्ण तयारी करून त्या 4 पिल्लांना आहे त्या जागेवर ठेवून तिथली गर्दी कमी केली. तिथे जे ऊस तोडणी कामगार होते त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य चांगलं केलं. त्यांचं काम तिने पूर्ण थांबवलं आणि ते त्या शेताचं तेवढं जे क्षेत्र होतं ते पूर्णपणे आम्हाला निर्मनुष्य करण्यासाठी त्यांनी मदत केली. 6-6:30 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत आम्ही त्या पिल्लांपासून एक सुरक्षित अंतर ठेवून त्याची आई येऊन त्यांना घेऊन जाण्याची जी क्रिया होती, पुनर्मिलन किंवा रियुनियन आम्ही म्हणतो त्याला, ही जी प्रक्रिया आम्ही पाहिली सगळ्यात पहिल्यांदा की रियुनियन कसं होतं, काय होतं याची पद्धत माहिती होती आम्हाला. पण प्रत्यक्ष अनुभव त्या जो पहिला आला तो मी तुम्हाला सांगतोय. ज्या वेळेला ती वाघाटी आली इकडे तिकडे दबा धरून एक अंदाज घेत, शेवटी आई आहे, आपल्या पिल्लांना आपल्या पोटाशी तिला घ्यायचं होतं. दिवसभर पिल्ली उपाशी होती, तिची सुद्धा कासावीस होती. तर ती आली, इकडे तिकडे पाहिलं, तिनं एक पिल्लं हळूच उचललं, पुन्हा इकडे तिकडे पाहिलं आणि ती घेऊन गेली. प्रत्येक पिल्लू नेण्याच्या मधला एक ठराविक जो अंतर होतं, काळाचं टायमिंग 1 ते 1.5 तासाचं होतं. पण ज्यावेळी तिनं चौथं आणि शेवटचं पिल्लं ज्यावेळी ती न्यायला आली त्यावेळी तिला आम्ही तिथं असल्याची एक जाणीव झाली, चाहूल लागली. पण ती थांबली नाही आणि तिनं ते पिल्लू उचललं. म्हणजे ज्यावेळी पिल्लू उचलायच्या आधी तिला जाणीव झाल्यानंतर ती आमच्याकडे पाहत होती, पण तरी सुद्धा त्याची भीती न दाखवता त्या आईनं ते पिल्लू उचललं, जाऊ लागली आणि जिथून ती दिसेनाशी होणार होती तिथून तिनं पुन्हा एकदा आमच्याकडे नजर दिली. असं वाटलं की जणू ती आमचे आभारच व्यक्त करते की माझं बाळ, माझी बाळ मला तुम्ही परत मिळवून दिलीत. एक कृतज्ञता ती व्यक्त करते काय, कारण की पहिली 3 पिल्ली नेताना तिनं कधीच मागं वळून बघितलं नाही. पण 4थं पिल्लं आणि शेवटचं पिल्लं नेताना तिनं जे मागं वळून बघितलं आमच्याकडं आणि ती पुन्हा त्या गच्च उसात निघून गेली. हे कुठेतरी मनाला थोडंसं भावलं की एक आई काय असते, आईचं काळीज काय असतं, आईची तळमळ आपल्या लेकरांबद्दल काय असते, हे थोडंसं कायमचं आठवणीत आणि मनाला लागलेला एक प्रसंग होता. तर तुमचा आवडता वन्यजीव कोणता? माझा आवडता वन्यजीव म्हणजे मला पूर्ण वन्यजीवनच आवडतं. तरी सुद्धा जर सांगायचं झालं तर एक सांगता येणार नाही, पिंजऱ्यात नाही, पिंजऱ्यापेक्षा निसर्गात त्याच्या आदिवासात जो प्राणी दिसेल तो मला आवडेल. आणि सर्वात आव्हानात्मक प्राणी कोणता? सर्वात आव्हानात्मक प्राणी सध्याच्या घडीला वाघ आहे. कसा काय? त्याचं संवर्धन होणं गरजेचं आहे. त्यांची संख्या तुम्ही वाढण्यासाठी प्रयत्न करताय, पण त्यांची संख्या जर वाढली तर त्या वाढणाऱ्या संख्येला संवर्धनाच्या दृष्टीनं किंवा त्यांना राहण्याच्या दृष्टीनं त्यांचा अधिवास तर तेवढा वाढलेला नाही.
त्यांची संख्या जरी वाढली तरी ते वाघ जाणार कुठे? आता सध्याच्या घडीला बिबट्यांचं प्रमाण वाढतंय म्हणून तुम्ही बोलताय, पण बिबट्यांचा पण अधिवासच कमी झाल्यामुळे बिबटे नागरी वस्तीकडे शिरतायत आणि इथूनच कुठेतरी मानव आणि वन्यजीव संघर्ष हा एका शिगेला पोहोचलेला आहे. अजून तो वाढत जाणार आहे. आज बिबट्या नागरी वस्तीत आला तर आपल्याला तो झेपवत नाही. मग जर एखाद्या वेळेस वाघांची संख्या आपण वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय, वाघांची संख्या जर वाढली आणि जंगल जर कमी असेल आणि एखादा वाघ जर नागरी वस्तीत आला तर ते केवढ्याला पडेल? तुम्ही वाघांची संख्या वाढवण्यासाठी झटताय, पण वाढलेल्या वाघांच्या संख्येसाठी तुम्ही तितकी जागा तुम्ही वाढवताय का? ते महत्वाचं. हे महत्वाचं आहे. त्यामुळं आव्हानात्मक प्राणी संवर्धनाच्या दृष्टीनं वाघ. या क्षेत्रात सर तुम्ही जेव्हा काम करत असतात त्यावेळेला तुम्हाला कोणाकोणाचे सहकार्य असते? सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये नाव घेईन तो अगदी माझा जवळचा सहकारी, म्हणजे आमच्या दोघांच्या नावानं उदाहरणं दिली जातात. अगदी जवळचा माझा सहकारी आहे आशुतोष सूर्यवंशी म्हणून. गेली 17-18 वर्ष झालं आम्ही दोघं एकत्र काम करतोय. आज आमचा व्याप भरपूर वाढलेला आहे, पण सुरुवातीच्या काळात आम्ही दोघंच असायचो. कोणताही रेस्क्यू असू दे, फोटोग्राफी असू दे किंवा संशोधनात्मक काम असू दे, आम्ही दोघंच असायचो. आता त्यानंतर आमची सहकारी वाढत गेली. मग आशुतोष आला. आज सगळ्यात पहिल्यांदा असेल आज मी ह्या आज जी माझी ओळख झाली किंवा आज मी ज्या एका लेवल पर्यंत आलेलो आहे त्यामागे कुठे ना कुठे जर माझ्या मागे जर कोणाचा हात असेल तर तो माझा सहकारी म्हणजे माझा आशुतोष सूर्यवंशी हा अगदी जवळचा सहकारी. त्यानंतर विनायक आळवेकर आहे, विनायक कालेकर आहेत, त्यानंतर रयत म्हणून आहे, काही मुली आहेत, बरीच नाव आहेत. आज 3 जिल्ह्यामध्ये आम्ही काम करतोय. पण जी जवळची आणि जी धडाडीनं काम करणारे आहेत त्यामध्ये आशुतोष सूर्यवंशी, विनायक आळवेकर, विनायक कालेकर, प्रतीक रयत, ओमकार काटकर, स्नेहा जाधव, त्यानंतर सानिका जाधव, आरती, बऱ्याच मुली आहेत, बरीच मुलं आहेत, बरीच लोक आहेत. टीम भरपूर मोठी झालेली आहे आता. तर तुम्ही आम्हाला अमूल्य वेळ आणि माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद मला सुद्धा मानायचं आहे, कारण की तुमच्या या चॅनल थ्रूच निसर्ग संवर्धनाचं काम किंवा आम्ही ज्या कामासाठी धडतो, ज्या कार्यासाठी आम्ही धडतो, लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, हे तुमच्या चॅनलमधून 4 लोकांपर्यंत जरी हा मेसेज पोहोचला की निसर्ग संवर्धनाचं काम का महत्वाचं आहे, हे प्राणी आपल्यासाठी का महत्वाचे आहेत, हे खूप मोलाची गोष्ट आमच्यासाठी घडणार आहे. त्यामुळं आम्हाला आज या तुमच्या चॅनलवर बोलवून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार आहे. धन्यवाद.